हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि जस्ट आता रेडी झाले, आता निघाले ऑफिसला। आज फर्स्ट डे आहे ऑफिसचा आणि जस्ट निघले। आता खूप लेट झालंय कारण मला परत घरी येऊन 4:30ला मीटिंग आहे, त्याच्यामुळे लवकर जाते आणि लवकर येते। तर आता टाइम न वेस्ट करता डायरेक्ट तुम्हाला आता कंपनीमध्ये गेल्यानंतर भेटते। जस्ट मी आताच आले ऑफिसला। आता गेल्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे माझं काय काम आहे। गेल्या गेल्या मस्त चहा घेते। ऑफिसला कुणी आलंय की नाही काय माहिती, आले असेल कारण आज मलाच खूप उशीर झालाय, 10 वाजले वाजता। इतकं पावसाचं वातावरण झालेलं होतं ना, त्याच्यामुळे मी ऑफिसवरतून लवकर आले आणि आल्याला थोडंफार आराम केला, फ्रेश झाले आणि त्यानंतर इथेच एक नवीन इराणी चहाचं एक शॉप ओपन होणार होतं आणि त्या दिवशी 1 रुपयाला चहा होता आणि पहिल्या दिवशी तर फ्री होता, त्या दिवशी तर काय आम्ही गेलो नाही। आता म्हटलं चला मस्त इराणी चहाचा स्वाद घेऊया आणि गेलो मस्त चहा घ्यायला। इथं जवळच होतं। मस्त फ्रीचा चहाचा स्वाद घेऊन दररोज उद्या कोणी दिसणार नाही बा। चहा वगैरे घेतला आणि घरी आलो। घरी आल्यानंतर थोडाफार आराम केला आणि आज जास्त काही मला बनवायचं नव्हतंच, इडलीच बनवायची होती कारण मी कालच बॅटर म्हणजे तांदूळ वगैरे परत उडीद डाळ सगळं भिजत टाकलेलं होतं सकाळी। ते म्हणजे ऑफिसला जाताना त्याचं मस्त मिक्सचर पण करून गेलेले होते। आता संध्याकाळी म्हटलं मस्त आपण इडली किंवा डोसा असं काहीतरी मस्त बनवूया आणि नंतर थोडंसं मग म्हटलं आता चला आता काही जास्त म्हणजे बनवायचं नाही आहे तर स्वयंपाक आपण 8ला लागू म्हणून खाली थोडंसं राऊंड मारायला गेलो तर तिथं कळालं आज गावची यात्रा आहे। तर पटकन मग परत वरती आलो, मस्तपैकी रेडी झालो आणि गावच्या यात्रेला गेलो। हे जे दिसतंय ना ते इथलं गावाचं मंदिर आहे, सगळे देव असे मस्त एकत्र आहे, खूप छान असं मंदिर आहे। गेलो मस्त एकदा दर्शन घेतलं आणि म्हणजे छोटी शॉर्टकट अशी यात्रा होती पण भारी होती। मला असं यात्रेत वगैरे जायला ना खूप आवडतं। गावाकडे तर जायला कधी भेटत नाही कारण सुट्टी वगैरे नसती आणि आत्ताच गावची यात्रा झाली आहे पण तिकडं जाणं काही जमलं नाही। मग म्हटलं चला यात्रा आहे, चला इथं तरी आपण जाऊन येऊया। एकदम मस्त दर्शन घेतलं देवाचं आणि मग यात्रेत गेलो। यात्रेत असं मला शॉपिंग करायला किंवा असं जे म्हणजे आपण ऑनलाईन घेतो किंवा असं दुकानात घेतो ना त्या गोष्टी कधी कधी एकदम असं यात्रेत वगैरे एकदम भारी भेटून जातात। त्यामुळं मग मला यात्रेत अशी शॉपिंग वगैरे करायला खूप जास्त आवडतं। मग आलो त्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी असं जास्त तर मला काही घ्यायचं नव्हतं पण असं फिरायला वगैरे किंवा वेगवेगळ्या वस्तू बघायला असं खूप आवडतं। आलो आणि म्हटलं जर समजा ज्वेलरी वगैरे जर असे चॉकरचे सेट वगैरे भेटले तर ते पण बघूया। मग असं बघत होते मी तर मला इथे कुर्ती वगैरे दिसल्या पण ते काही एवढं खास नव्हतं, मग मी ते काय घेतलं नाही। आणि चप्पल वगैरे खूप छान छान असे स्टॉल लागलेले होते पण मला ज्वेलरी इथं जास्त आवडल्या। जे असं म्हणजे आपण ऑनलाईन वगैरे घेतो ना 250-300 रुपयाच्या ज्वेलरी, त्या इथे 100-100 रुपयेमध्ये मला भेटल्या। त्याच्यामुळे मग मी 2-3 सेट डायरेक्ट ज्वेलरीचे म्हणजे घेतले।
ते आता तुम्हाला नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण खूप लेट झाले होतं. आल्यानंतर पहिले मी इडली म्हणजे करायला ठेवलं, कारण इतकं जास्त भूक लागलेली होती ना. फिरून फिरून अक्षरशः आम्ही 7-8ला गेलेलो होतो, तर घरी डायरेक्ट 11 वाजता आलो. मस्त जेवण केलं, मस्त इडली असं भारी इडली सांबार बनवलेलं होतं, डाळ फ्राय बनवला आणि मस्त जेवण केलं. इतके हातपाय दुखत होते ना, तर म्हटलं चला आता आराम करूया, उद्या परत ऑफिस आहे. आज तर सगळं फिरण्यातच दिवस गेला, इकडे तिकडे. पाऊस पण खूप होता, त्याच्यामुळे इतकं मस्त वातावरण झालेलं होतं. मस्त इडली एन्जॉय केली. दिवस भारी गेलेला आहे आज. तर असा होता आजचा दिवस. चलो बाय.